जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी हायकमांड पक्षश्रेष्ठी यांनी तामसवाडी तालुका पारोळा येथील भूमिपुत्र IPS अधिकारी साहेबराव हिम्मत पाटील यांचे भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये नाव आले असून खासदारकीसाठी त्यांच्या नावाची वर्णी लागेल अशी चर्चा परिसरात रंगू लागली। साहेबराव पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सर्वांच्या परिचित आहेत। त्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी धुळे येथे देखील आपली कर्तव्यदक्ष कामगिरी केली होती। त्यानंतर त्यांची नागपूर येथे बदली झाली। सध्या ते पुणे येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान याबाबत गावातील व परिसरातील जनतेच्या प्रतिक्रिया SKTV मराठी न्यूज चॅनलचे संपादक संजय पाटील यांनी जाणून घेतल्या। तामसवाडी येथील IPS अधिकारी साहेबराव हिम्मत पाटील यांना आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी आपण आता आलेलो आहोत करमाळ ह्या गावी। करमाळ खुर्द गावी या गावातील माजी सरपंच धर्माप्पा यांना आपण विचारूया की हे आपण साहेबराव पाटील यांना ओळखतात का? आप्पासाहेब, आपण तामसवाडी येथील IPS अधिकारी साहेबराव पाटील यांना ओळखतात का? गेल्या 35 वर्षापासून ते कार्यरत आहेत नोकरीला। त्यांचा पूर्ण अनुभव आहे कायदा वगैरे आणि ते लायक आहेत। जिल्ह्यातून आपला जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना जर तिकीट मिळालं नक्कीच शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल। हे सर्व म्हणजे तरुण मित्रमंडळींचं असं म्हणणं आहे नवीन उमेदवाराला तिकीट पाहिजे बुवा। काम करणारा आहे, ओळखी पाडकीचा आहे, सुशिक्षित आहेत, लोकांसाठी झटणारे आहेत ते। तुम्ही साहेबांना जाणून आहात का? हो, चांगलं जाणून येत आम्ही साहेबांना। गेल्या 35 वर्षाच्या कायद्याची नॉलेज आहे आणि त्यांचं चारित्र्यवान आहेत ते। आणि परत ते जर भारतीय जनता पक्षाने त्यांचा विचार केला आणि ते जर निवडून आले तर आमचा जळगाव मतदारसंघाचा नक्कीच विकास होईल आणि तरुण बेरोजगारांना रोजगार संधी मिळेल आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचा विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। पाटील IPS अधिकारी यांना ओळखतात का? हो, साहेब हे आमचे पारोळा तालुक्यातील व संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील परिचयाचे मनुष्य आहेत आणि व्यक्तिमत्व त्यांचं म्हणजे ते मोठी जागावर असल्यामुळे धुळे जिल्हा नाशिक हे IPS अधिकारी असून त्यांना चांगले शेतकरी व गरीब कुटुंबाची चांगल्या प्रकारे जाणीव आहे व नोकरी वर्गातील जे बेरोजगार व नोकरी वर्गासाठी राहिलेले वंचित तरुण आहेत त्यांची त्याबद्दल त्यांना कडकडीची विनंती असेल तरी सगळं पक्षश्रेष्ठांनी त्यांचा विचार करून साहेबांनाच तिकीट जळगाव लोकसभाचं द्यावं ही आमची आग्रहाची नम्र विनंती आहे। धन्यवाद। आताच आपण पारोळा तालुक्यातील करमाळ खुर्द या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। खरोखर भाजप पक्षश्रेष्ठी यांनी IPS अधिकारी साहेबराव पाटील यांचाच विचार करावा। आता सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमाकूळ चालू होणार आहे। तत्पूर्वी आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या लिस्टमध्ये तामसवाडी येथील IPS अधिकारी साहेबराव हिम्मत पाटील यांच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे। तर तुम्ही साहेबराव पाटील यांना ओळखतात का? हो, ओळखतो। साहेबराव पाटील यांच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? साहेबराव पाटील हे एक अतिशय चांगले कर्तृत्ववान व्यक्ती आहेत। त्यांना सगळे व्यक्ती ओळखतात आणि त्यांचे काम ही एक व्यवस्थितपणे चालू असते। ते IS असून आपले ते IPS अधिकारी असून कमीत कमी वेळ काढून लोकांसाठी भरपूर कामं करतात, लोकांचे उत्कृष्ट कारणं जाणून घेतात आणि भरपूर सराहे करतात। त्यांच्या वतीने जितकं होत असेल तितकं कामं ते करण्याची कोशिश करतात। आता जर त्यांना BJPचे लोक तिकीट भेटत आहे तर ते अति उत्कृष्ट आणि एकदम चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांना तिकीट भेटावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। आताच आपण आज सावरखेडे पारोळा तालुका येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। तसेच भाजप पक्षश्रेष्ठी यांनी साहेबराव हिम्मत पाटील IPS अधिकारी यांचा विचार करावा आणि लोकांचं मनोकामना पूर्ण करावी। कॅमेरामॅन किशोर पाटीलसह मी संजय पाटील SKTV सावरखेडे।